90% हे नगरसेवक जे आहेत ते महायुतीचे अगदी चुकून एक 2-4 काय त्यांच्या हाताला लागले तर लागले, परंतु ज्या पद्धतीचं सक्षम पॅनल आमचं झालेलं आहे आणि यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप ताकदीनं सगळे कार्यकर्त्यांचा संच घेऊन या निवडणुकीला आता सामोरं जात आहेत. विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जातो. त्यामुळे नागरिक हे विकासाला प्राधान्य देत असतात. मंत्री फडणवीस साहेब, मंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा यांना महाराष्ट्रानं आशीर्वाद दिलेला आहे. कोल्हापूर सुद्धा त्यांनाच आशीर्वाद देईल. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त एक अभूतपूर्व महायुती झालेली आहे. मला वाटते महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादांची यांचे जे समीकरण कोल्हापुरात झाले महाराष्ट्रात कुठे झालेलं नाही. थोडासा त्यामध्ये त्रास झाला नेते मंडळींना, अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना थांबावं लागलेलं आहे. परंतु पूर्ण 81 उमेदवारांची यादी आम्ही निश्चित केली. त्याप्रमाणे अर्ज भरले गेलेले आहेत. काही आता लोकांनी जे इतर अर्ज भरले होते त्याची छान काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. उद्यापर्यंत होऊन जाईल. अनेक मजबूत आणि सगळ्यांच्या विचारानं 81चं हे पॅनल तयार झालेलं आहे. आज या सर्व उमेदवारांना इथं एकत्रित करून कार्यशाळा आयोजित केलेली आहे. यामध्ये आचारसंहितेचं पालन, खर्चाच्या मर्यादा, प्रचार कशा पद्धतीने करावा, कोणत्या दिशेने करावा, प्रचाराचे मुद्दे काय असावेत, या सगळ्या बाबींवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब, जे शिवसेनेचे आमदार राजाजी क्षीरसागर, भारतीय जनता पार्टीचे आमदार अमल माडिक आणि आम्ही सगळी मंडळी आज या लोकांना इथं भेटणार आहोत आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आता शुभेच्छा त्यांना देणार आहोत. आणि या निवडणुकीमध्ये यशस्वी होण्याच्यासाठी काही मंत्र कसे, तंत्रमंत्र काय असले पाहिजे, या निवडणुकीमध्ये प्रक्रिया काय असली पाहिजे, या सगळ्याची माहिती आज आम्ही त्यांना देणार आहोत. आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये हे सगळे माहितीचेच होतील. जागा वाटप जाहीर झाल्यानंतर हिंदी पक्षातल्या काही पदाधिकारी आहेत, काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. मी आपल्याला सांगितलं, महाराष्ट्रात सगळीकडेच हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. 10 वर्षांना निवडणुका होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढलेली आहे आणि लोकांची दिलगिरी व्यक्त केलेली आहे. ज्यांनी अर्ज भरलेले आहेत, इतर अर्ज भरलेले त्यांची मनधरणी करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि बऱ्यापैकी ज्यांनी रिव्हील केलं होतं त्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला यश आले. बहुतांश लोकांनी अर्ज आज काढलेले आहेत. इतर अर्ज सुद्धा उद्या निघतील असा मला विश्वास आहे. कोल्हापूरचे जे काँग्रेसचे नेते आहेत ते प्रत्येक निवडणुकीमध्ये एक काहीतरी स्लोगन काढतात आणि कोल्हापूरच्या लोकांना फसवतात. ते आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून नेहमी जे चालत होतं ते या निवडणुकीमध्ये चालणार नाही. प्रत्येक वेळी एक टॅगलाईन द्यायची. आता सुद्धा त्यांनी एक टॅगलाईन काढली आणि मग त्याला उत्तर आम्ही देणं हे क्रमप्राप्त होतं. त्या पद्धतीने त्यांना उत्तर दिले. भविष्यामध्ये सुद्धा आणखीन जे जे ते बोलतील त्याला त्या पद्धतीने उत्तर दिलं जाईल. कोल्हापूरच्या झणझणीत मिसळीचा आनंद स्वतः मुख्यमंत्री घेणार आहेत असं कळतंय. काय वस्तुस्थिती आहे, 12 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कोल्हापूरला वेळ दिलेली आहे. नेहमीच्या पारंपरिक पद्धतीनं सभा किंवा रोड शो न घेता मिसळ कट्टा हा कार्यक्रम आयोजित आपण करत आहोत, ज्यामध्ये टॉक शो होणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा 1 तासाचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे आणि कोल्हापूर शहरामध्ये 20 प्रभागामध्ये आणि जिथं हा कार्यक्रम होईल तिथं एक 2000 एलिट क्राऊड, ज्याला आपण ओपिनियन मेकर्स म्हणतो, शहरातले ते एकत्रित करून मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत मिसळचा ते आस्वाद घेतील आणि यामध्ये सीएम साहेब आपल्या भावना कोल्हापूरच्या नागरिकांपर्यंत पोहोचवतील. खरं पाहता हे पहा, त्यांच्या कुठल्याही नशीबवान आहेत की प्रामाणिक उमेदवार देऊ शकतात. त्यांच्या टीकेला उत्तर देणं खरं म्हणजे बिलकुल गरज नाही आहे. ते आता सैरभैर झालेले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. ज्या पद्धतीचं पॅनल आम्ही तयार केलं, तुम्ही बघा त्यांच्याकडे उमेदवार 3 ठिकाणी त्यांनी पती पत्नींना उमेदवार दिलेले, म्हणजे उमेदवारच नाही त्यांच्याकडे. आमच्याकडे अतिरिक्त उमेदवार होते. 350 उमेदवार भाजपकडे, 300 उमेदवार शिवसेनेकडे, राष्ट्रवादीकडे 150 उमेदवार आणि यातून चयन करण्यासाठी, निवड करण्यासाठी थोडासा उशीर लागला. परंतु एक मजबूत आणि सक्षम असं होतकरू पॅनल तयार झालेलं आहे. अनेक मोठ्या संख्येनं काम करणाऱ्या महिला, सुशिक्षित महिला आमच्या पॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांना संधी आपण दिलेली आहे. आम्ही आमच्या महायुतीमध्ये हे युवक असतील त्या पद्धतीने सुद्धा आम्ही उमेदवार दिलेले आहेत. या सगळ्या करण्यासाठी 1-2 दिवस फक्त उशीर झाला, फार काही वेळ झालेला नाही. पण याचा सगळा जो परिणाम आहे तो 16 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाहीये.
हे एकाधिकारशाही हुकुमशाहीनं नेहमीच ते काम करायची सवय आहे त्यांना. अनेक निवडणुकांमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता निवडणूक सुरू व्हायच्या आधीच त्यांनी काही उमेदवारांना दम द्यायला सुरू केलाय, ते तुम्ही सगळे बाईट बघितलेले आहेत. त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही. परंतु त्यांच्या या हुकुमशाहीमुळेच राष्ट्रवादी सुद्धा बाहेर पडलेली दिसते. म्हणजे लोकांना एकत्रित घेऊन समन्वयानं काम करावं ही त्यांची भावना नाही आहे. ते मला वाटते फार काळ चालणार नाही. महायुतीचे 10 विधानसभेला आमदार आले, त्यानंतर नगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीची सत्ता आली. आपण भविष्यवाणी केली होती की 10 आमदार निवडून येणार. आता 81 जागापैकी महायुतीचे किती उमेदवार निवडून येतील असं? माघारी झाल्यानंतर एकदा पूर्ण पॅनल डिक्लेअर झाल्यानंतर मी सांगेन. परंतु 90% हे नगरसेवक जे आहेत ते महायुती येतील. अगदी चुकून एक 2-4 काय त्यांच्या हाताला लागले तर लागले, परंतु ज्या पद्धतीचं सक्षम पॅनल आमचं झालेलं आहे आणि यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप ताकदीनं सगळे कार्यकर्त्यांचा संच घेऊन या निवडणुकीला आता सामोरं जात आहेत. विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. त्यामुळे नागरिक हे विकासाला प्राधान्य देत असतात. महापालिकेची निवडणूक तुम्ही बघा, आता काँग्रेसकडे जर ते लोकांच्या समोर गेले आणि आम्ही तुम्हाला विकास करून निधी देऊ म्हटलं तर लोक सुज्ञ आहेत. कसा निधी देऊ शकतात? त्यांच्याकडे ना आमदार, ना मंत्रीपद, ना कुठला राज्याचा निधी त्यांच्याकडे येऊ शकतो. ते निधी देऊ शकत नाहीत. एवढं लोकांना समजत आहे. त्यामुळे लोक त्यांना स्वीकारणार नाहीत आणि महायुतीलाच लोक आशीर्वाद देतील. यामधले सुद्धा अनेक लोक उद्या थांबतील याचा मला विश्वास आहे. महायुती म्हणून लढत असताना जनता लढला, ते देखील महायुतीमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र आपल्याकडून काही फोन रिसीव्ह झाले नाही, तुम्ही फोन उचलला नाही, बेदखल केला, अशा पद्धतीचा आरोप काल पत्रकार परिषदेमध्ये करण्यात मी? नाही याबद्दल मी बोलणं योग्य नाही, परंतु जे झालं ते सगळ्यांच्या समोर आहे. वरिष्ठांची त्यांची काय चर्चा झाली मला माहिती नाही, परंतु आता जे आहे याप्रमाणे आपण समोर जातो. महाविकास आघाडीसोबत आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वंचित किंवा राष्ट्रवादीची बाहेर गेलेली आहे ती पुन्हा एकत्र येईल आणि त्यांची मजबूत आघाडी होईल असं म्हटलं जातं. समजा निकाल लागल्यानंतर काही होणार नाही. मी सांगितलं, महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा यांना महाराष्ट्रानं आशीर्वाद दिलेला आहे. कोल्हापूर सुद्धा त्यांनाच आशीर्वाद देईल. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर.